राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित नेहमीच चर्चेत असतात। युती सरकारच्या काळात ते वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते। आघाडी सरकारच्या काळात 6,000 कोटींच्या आदिवासी विकास घोटाळा प्रकरणी त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता। आमदार गावित हे सलग 5व्यांदा नंदुरबार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपल्या मतदारसंघात कोणकोणती विकास कामं केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांच्या रिपोर्ट कार्डमधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यांनी मागील 2 वर्षाच्या कोरोना काळात आरोग्य सेवेसंबंधित भरपूर त्यांच्याकडे लक्ष देऊन जनतेची कामं केली आणि जनतेला जी काही हवा असेल ऑक्सिजनची सेवा किंवा रुग्णवाहिका म्हणून अशी बरीचशी सेवा दिली। त्यांनी जिल्ह्यातील अनेक विकासाचे अनुशेष भरून काढले। त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामांची विकास पावती आजही कायम आहे। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून ते सध्या आमदार असताना बरेचशी कामे प्रलंबित आहेत। तेही कामे त्यांनी मार्गी लावावे अशी आमची एक प्रामाणिक अपेक्षा आहे। त्यांचं एक काम कधी मला कोणी सांगितलं की हे काम त्यांचे विकासात्मक काम केलं असं एकही काम आतापर्यंत त्यांचं आम्हाला आढळून आलेलं नाही। म्हणजे जे पूर्वीचे प्रश्न आहेत ते जसे तसेच, म्हणजे नेमकं केलं काय। त्यांनी फार भारी काम केलेले होय, त्याच्या कामावर फार मानाने गावित साहेब एकदम भारी। अनेक अशी कामं झालेली आहेत जे आपणास पाहावयास मिळतात, जसे की रस्त्यांची कामं असतील। परंतु जे कोरोना काळात जे काम व्हायला पाहिजे होतं आरोग्याच्या बाबतीत तेवढं काही झालेलं दिसत नाही। त्याच्यामुळे लोकांची नाराजी आहे। अजून बऱ्याच प्रमाणात काम करणं गरजेचे आहे। या होत्या मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया। 7-8 मार्क देऊ शकतो। 10 पैकी 6 गुण देऊ शकतो। 10 पैकी 7-8 गुण द्या। 4.5 गुण त्यांना मी देऊ। 10 पैकी जास्तीत जास्त त्यांना 1 मार्क देऊ शकतो। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 5.2 गुण।